राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. मित्र हो, महाराष्ट्राला संताप आणणारी, आपलीच आपल्याला लाज वाटावी एवढी बेशरम घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आहे. संतापाचे आणि निषेधाचे तीव्र पडसाद सुद्धा उभ्या महाराष्ट्रात आता उमटले आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या शहापूर इथं 13 जानेवारी रोजी भीम मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत संताप आणणारं, अत्यंत चीड आणणारं एक वक्तव्य केलं. राज्यभरातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबाबत या अंजली भारती संताप व्यक्त करीत होत्या. पण हा संताप व्यक्त करता करता त्यांची भाषा इतकी खालच्या पातळीला गेली की लाजेला सुद्धा लाज वाटली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री हे आहेत. कायदा सुव्यवस्थेबाबत तुमची काही तक्रार सुद्धा असू शकते, त्याबद्दल टीका करायला काहीही हरकत नाही आणि तशा टीका होतही असतात. पण त्यांच्या पत्नीबद्दल एका महिलेनं बेशरम विधान करावं हे मात्र मोठं धक्कादायक आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना ही गायिका सांगते, म्हणजे एक प्रकारे ती त्यांना आवाहनच करते, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर करा. हे सगळं ऐकत सुद्धा नाही हो. हा सगळा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झाला, अनेकांना पाहिला आणि अनेकांचा संताप अनावर झाला. मित्रांनो, प्रचंड संताप आणणारा, चीड आणणारा हा व्हिडिओ एकदा तुम्ही बघा, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. काय हे, एका गायिकेची दुसऱ्या गायिकेसाठी आणि एका महिलेची दुसऱ्या महिलेसाठी ही अश्लाघ्य भाषा. राजकारणामध्ये फडणवीस यांच्यावर टोकाची टीका होते, पण कुठल्याही विरोधकांनी अशा प्रकारचे वार कधीही केलेले नाहीत आणि ते होऊ शकत नाहीत. महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं की मग याला अभिव्यक्ती स्वैराचार म्हणायचं मित्रांनो. आणि बघा, खरं तर यापेक्षा सुद्धा अधिक भयानक म्हणजे या गायिकेनं एवढं आक्षेपार्ह आणि निषेधार्ह विधान केल्यावर उपस्थित काही लोकांनी चक्क टाळ्या वाजवल्या, पैसे सुद्धा उधळले. अरे नक्की कुठं चाललो होतो आपण आणि अशा प्रवासातून नक्की कुठं पोहोचणार आहोत आपण. अंजली भारती या मूळच्या नांदेड जिल्ह्यातल्या विद्रोही गायिका आणि भीम गायक म्हणून अंजली भारती यांची ओळख आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनेक गाणी गायलेली आहेत. त्यांचं दीदी अंजली भारती नावाचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि या चॅनलचे जवळपास 6 लाखावर सबस्क्रायबर सुद्धा आहेत. त्याशिवाय इंस्टाग्रामवर सुद्धा त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. इंस्टाग्रामवर जवळपास 4.5 लाख फॉलोअर्स असल्याचं दिसतंय. अंजली भारती राज्यभरामध्ये भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करते. विद्रोही भाषा, टोकदार शैली यामुळे अंजली भारती आंबेडकरी समाजामध्ये प्रसिद्ध आहेत. अंजली भारती यांच्या अनेक व्हिडिओमध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर थेट टीका करताना दिसतात. ठीक आहे ना, राजकीय व्यक्तीवर टीका करणं हा भाग वेगळा. राजकीय व्यक्तीवर टीका होत असते, करायलाही हरकत नाही. पण हे काय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर ही अभद्र भाषा, एका महिलेबद्दलची ही भाषा. फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना सुद्धा हे नाही सहन झालं हो. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा निषेधच केला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याबरोबर एकदम आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी म्हटलं, एकीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत बलात्कारासारख्या शब्दात चिथावणी देणं हे समाजाच्या अधःपतनाचं लक्षण आहे. आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेले संविधानाचं शस्त्र आहे आणि त्याचा कायदेशीर वापर करून अशा प्रवृत्तींना धडा कसा शिकवायचा हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा
अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. केवळ या चित्रावागच नाही मित्रांनो, सगळ्याच राजकीय पक्षामधून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि अशा निषेधार्ह इतक्या खालच्या पातळीची वक्तव्य झाल्यावर तर याचे पडसाद उमटायलाही हवेतच, आणि ते उमटतायत सुद्धा. कोण अशा भाषेचं समर्थन करील हो? महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात वैचारिक मतभेद असणं हे स्वाभाविक आहे, पण टीकेची पातळी जेव्हा वैयक्तिक द्वेष आणि अश्लीलतेपर्यंत पोहोचते तेव्हा ती बाब चिंतेची ठरते. एक महिलाच दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्याची चिथावणी देते. संतापजनक, धक्कादायक आणि निषेधार्हच. कुठं चाललो आहोत आपण? चला मित्रांनो, आपण ही निषेध करूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.